मालवणमधील पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याची माहिती। आमदार निलेश राणेंकडून भाजपवर आरोप। कारमध्ये रोकड आढळल्याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ, तर उद्या मतमोजणी। राहता पालिकेतील काही वॉर्डांसाठीचे ईव्हीएम मशीन बदलल्यानं गोंधळ। आक्रमक झालेल्या उमेदवारांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब। राहता पालिकेत जवळपास तासभर गोंधळ। अजित पवार शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या। मतदारांना प्रलोभन देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तात्काळ अहवाल मागवला। निवडणुकीचा पोरखेळ काँग्रेसला मान्य नाही। गोंधळाला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार। आम्ही या प्रकरणी हायकोर्टात जाणार। काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा। एक व्यक्ती म्हणतो, माझ्याकडे नगरविकास खातं, माझ्याकडे भरपूर पैसा आहे। फडणवीस आणि आयोगाला कळत नाही का? राऊतांचा सवाल। तर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय नगरविकास खात्याचा नाही, फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। निवडणूक आयोगाचं काम अत्यंत संतापजनक। शेवटच्या तासात निवडणूक थांबवणं चुकीचं। काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। निवडणूक आयोगाचा कारभार केंद्र सरकारच्या गुलामीचं प्रतीक। खासदार अरविंद सावंत यांची निवडणूक आयोगावर टीका। आदित्य ठाकरेंनी मतदार यादीतील घोळ दाखवून दिले होते, सावंत यांचं वक्तव्य। होके घेऊन पसार झालेल्या गद्दारांना त्यांचीच जागा दाखवायची। नियोजन शून्य विकासामुळे मुंबईची हवा खराब। सत्तेच्या हव्यासापायी या गोष्टी घडल्यात। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। इंद्रायणी नदीला फेसाळमुक्त करणार आराखडा तयार। तुम्हाला निर्मळ इंद्रायणी दिसेल। आळंदीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। नाशिक जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाही, मीच पालकमंत्री आहे समजा। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं वक्तव्य। भाजपमध्ये मस्त भांडण सुरू आहे। जोरगेवार आणि मुनगंटीवार तलवार घेऊन उभे आहेत। आज की रात कत्ल की जागे रहा। चंद्रपूरमधील प्रचार सभेतून वडेट्टीवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। नितेश राणे एक नंबरचे डरपोक आमदार। राणेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 30 कोटी मागितल्याचा पुरावा द्यावा। संदेश पारकर यांचं आव्हान। दरम्यान पारकरांनी 30 कोटी आणि नगराध्यक्षपद मागितल्याचा नितेश राणेंनी केला होता आरोप। ज्यांना सत्तेचा माज आलाय त्यांना सत्तेतून बाहेर ठेवा। जिंतूरमधील प्रचार सभेत अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता मेघना बोर्डीकर यांच्यावर टीका। निलेश राणेंचा वापर केला जातोय। नितेश राणेंकडून पुनरुच्चार। शहर जिल्हा प्रमुख पदाच्या राजीनाम्याचं पत्र दाखवा। नितेश राणेंची मागणी। तर उद्धव ठाकरेंची लायकी त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी काढली। नितेश राणेंची टीका। मालवणमध्ये पैशांच्या बॅगा सापडल्या, पकडून देणाऱ्यावर गुन्हा। मात्र ज्याच्याकडे बॅगा सापडल्या तो भाजपचा असल्यानं क्लीन चिट। निलेश राणेंवरील गुन्ह्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचं भाष्य। कुणाच्याही घरात जाऊन तपास करणं चुकीचं। निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणात निवडणूक आयोगाची भूमिका। सूत्रांची माहिती। निवडणूक आयोगानं निलेश राणे प्रकरणात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली माहिती। महालक्ष्मी कमळावर बसले। लक्ष्मी घरात येण्यासाठी कमळाचं बटण दाबा। प्रचार सभेत बोलताना मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। शिंदेंचे 35 आमदार फुटणार। आमदार फोडण्यासाठी रवींद्र चव्हाण यांची नेमणूक। संजय राऊतांचा दावा। आमदार फुटतील या कल्पनेत राऊतांनी राहू नये। शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। शिंदेंच्या शिवसेनेकडूनच युती तोडण्याची सुरुवात। महाराष्ट्र भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ वन यांचा मोठा आरोप। सिंधुदुर्गात शिंदेंनी ठाकरेंना सोबत घेतलं। शिंदेंकडूनच युती धर्म न पाळण्याची सुरुवात असाही आरोप।